आज मराठा समाजाच्या आरक्षणावर जे राज्यभर आंदोलन सुरू आहेत त्या आंदोलनामध्ये बहुतेक ठिकाणी राजकारणाचा वास येतो आहे, परंतु आंदोलन हे मराठा समाजाच्या हिताचं असावं, मराठा समाजाच्या विकासाचं असावं, मराठा समाजाच्या द्वेषाचं अजिबात नसू नये। म्हणून आज सातारा गॅजेट असेल, बॉम्बे गॅजेट असेल किंवा हैदराबाद गॅजेट असेल, हे तिन्ही गॅजेट लागू जरी झालं तर मराठा ज्यांचा उल्लेख मराठा स्पष्ट आहे तो मराठा समाज दोन्ही घरचा पाहुणा म्हणून उपाशी राहील ही आम्हाला भीती आहे। त्यामुळं मराठा समाजाला सरसकट जर आरक्षण द्यायचं असेल तर मराठा म्हणून 50%च्या आत ओबीसी मधूनच दिलं गेलं पाहिजे, हीच रास्त आमची मागणी आहे। आणि हे जर मागणी मान्य नाही झाली तर आम्ही मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरू, एवढं या प्रसंगी मी सांगेन। मनोज जरांगेचं पण आता आजपासून उपोषण सुरू होते, त्यांची नेमकी मूळ मागणी काय आहे किंवा त्या मागणीपासून ते बाजूला गेले असं वाटतंय का? नाही, बघा, आज त्यांच्या बाबतीमध्ये तो आमचा एक सहकारी आहे, लढवय्या आहे, त्यांच्या बाबतीमध्ये बोलायला गेलं प्रत्येकजण मग लगेच उपप्रश्न निर्माण होतात। परंतु आम्हाला एवढंच सांगायचं आहे, सगळे सोयरे हा शब्द ज्यावेळेस पुढं आला त्याच शब्दाचं वाशीमध्ये काय झालं, मुंबई या ठिकाणी हे सगळ्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे। म्हणून सगळे सोयरे कितपत लागू होईल याच्यावर शंका आहे। म्हणून सरसकट मराठा समाजाला जर आरक्षणात घ्यायचं असेल तर मराठा म्हणून उल्लेख असलेल्याला 50%च्या आत ओबीसीमधून आरक्षण दिलं तरच योग्य होईल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।